नाशिक महापालिका महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यापासून स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपला राजकीय हालचालींना वेग आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी 2 पर्यंत अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सकाळी 10:30 वाजता नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापौर पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवायची याचा अंतिम निर्णय होणार आहे. या पदासाठी स्पर्धेत असलेल्या महिला उमेदवारांकडून मुंबईत लॉबिंग सुरू आहे. इच्छुक नगरसेविकांचे आपतेष्ट पक्षातील वजनदार मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आपलं रिपोर्ट कार्ड सादर करतात. केवळ ज्येष्ठ नगरसेविकाच नव्हे तर तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवारांनीही या शर्यतीत उडी घेतली. मंत्र्यांच्या मर्जीतील उमेदवारालाच पसंती मिळण्याची शक्यता असल्यानं नाशिकच्या राजकारणाचं केंद्र आता मुंबईकडे सरकल्याच्या चर्चांना उधाण आलंय. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल मुख्यमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. आज ते नाशिकातील एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन उमेदवार निश्चित करतील. मात्र महापौर पदाच्या लढतीत असलेल्या काही इच्छुकांनी आपल्याला स्थायी समितीच्या चाव्या मिळाव्या या तडजोडीसाठी अर्ज केलेत. त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांनी माघार घेतली नाही तर महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युलाच विचार होऊ शकतो. त्यातच मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने देखील 4 अर्ज दाखल करून उपमहापौर पदावर आपला दावा केलाय. त्यामुळे आता आजच्या बैठकीत महापौर पदाचे अधिकृत उमेदवार कोण असणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.